विदर्भ आणि मराठवाड्यात मिरची उत्पादन घेतले जाते, तरी यंदाचा हंगाम उत्पादकांसाठी अत्यंत निराशाजनक ठरला आहे. उन्हाळी हंगामातील मिरचीची आवक सुरू झाली असली तरी यंदाचा हंगाम उत्पादकांसाठी अत्यंत निराशाजनक ठरला आहे. पाणी टंचाई आणि पोकळा रोगाच्या दुहेरी फटक्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील हातेडी, फुलमखेड आणि परिसरातील मिरची उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. विकतचे पाणी देऊन पीक वाचवल्यानंतरही उत्पादनात मोठी घट झाली असून सध्याच्या बाजारभावात लागवडीचा खर्चही वसूल होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस उशिरा झाल्याने परिसरात उष्णतेची लाट कायम राहिली, त्यामुळे मिरची पिकावर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या रोगामुळे झाडांची वाढ खुंटली, पानांची विकृती झाली आणि फळधारणा मोठ्या प्रमाणात घटली आहे. तर संकटामुळे परिसरातील सुमारे 50% शेतकऱ्यांना लागवडीनंतर महिनाभरातच मिरचीची झाडे उपटून टाकावी लागली, तर उर्वरित शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून विकतच्या पाण्यावर पीक वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. संतोषराव पाटील, मुक्काम पोस्ट फुलमखेड, ताजी बुलढाणा. आमचं सध्या मिरचीचं खूप एवढं मोठं नुकसान होत चाललंय की आम्ही जे ढोबळी मिरची असतो, ज्याला शिमला म्हणतो, ते पीक आमचं पूर्ण टोटल नुकसान झालेलं आहे. त्याच्यामध्ये काही नाही. शेतकऱ्यांना कमीत कमी आम्हाला सरकारनं त्या मिरची करता काहीतरी मदत करावी. दुसरं कारण असं की आमचे सोयाबीन पिका बियाण्याचं खूप मोठं खराब बियाणं दिलं गेल्यामुळं सध्या तरी आमच्याला दुबार पेरणी करावी लागली. बरंच काही त्याच्यामध्ये खूप नुकसान झालं. आणि दुसरं कारण असं की आमचं सध्या सरकी बियाणं खूप खराब आहे. थोडीफार आमच्या भागामध्ये सरकी येते मराठवाड्याला लागून असल्यामुळं की आमच्या तिथे सरकीचंही पीक बरंच काही आहे. त्यात खूप लोकांचं बोगस बियाणं निघालं, खूप नुकसान झालंय. लागवड एकरी किती लागवड खर्च येत असतो आणि यावर्षी मिरचीला एकरी लागवड सरासरी खर्च 60,000 ते 70,000 रुपये येतो. कारण मल्चिंग वगैरे सगळं बिबिंग सगळं करायला खूप मोठा खर्च येतो. मजूर मिळत नाही आणि ते यावर्षी खूप नुकसान झाल्यामुळं खूप शेतकऱ्यांचे हाल चाललेत. आता सध्या कशी परिस्थिती मिरचीची? मिरचीची आता हे परिस्थिती चांगली आहे, पण त्याच्यावर जरासा कोकडा येईल. उत्पन्नावर काही परिणाम होईल का त्याचा? हा, उत्पन्नावर परिणाम होईल.